श्री रुद्र आनंद या 12 भागांच्या मालिकेमध्ये दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या या भागामध्ये आपण ढोबळ मनाने काय करणार आहोत हे समोर लिहिलंय. रुद्राचा शांती मंत्र आपण काही भाग म्हणणार आहोत, त्यातला अर्थ पुढच्या भागात समजून घेणार आहोत. अनुवाक एकच सुरू आहे, म्हणजे मागच्या भागामध्ये अनुवाक एक मधल्या 13 ऋचा पाहिल्या, त्याची प्रॅक्टिस केली. आज 14 ते 32 ऋचांचा अर्थ आणि त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. आणि जमलं तर अनुवाक एक संपूर्ण अनुवाक म्हणणार आहोत आपण. आपण काय करतोय तर रुद्र हा नुसता घडाघडा पाठ नाही करतो. रुद्र ही संकल्पना ऊर्जेची संकल्पना आहे. त्याचा अर्थ समजावून घेत, त्याच्या नादाचा विचार करत करत, नादाचा आनंद घेत घेत, उच्चार पाहत पाहत आपण ते म्हणतोय. मग आता आपण पहिल्यांदी शांती मंत्र म्हणूया. त्यातल्या पहिल्या 2 ओळी आज हळूहळू मी ऋचा देतो. शांती मंत्र आपल्याबरोबर शेवटपर्यंत राहणार आहे, त्यामुळे त्याची काळजी करू नका. का तर त्या शांती मंत्रामधलं जे कमिटमेंट आहे, जे प्रॉमिस दिले गेले आहे, ते आपण त्यानिमित्ताने आपल्याला स्वतःला आठवण करून देणार आहोत. मधु मनिष्ये मधु जनिष्ये मधु वक्ष्यामि मधु वदिष्यामि. मग ते आपण आधी म्हणायला सुरुवात करूया. पूर्ण शांती मंत्रातल्या पहिल्या ओळी अशा आहेत. माझ्या मागोमाग म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. तंबोरा बारीक लागला असेल बघा. ओम इडा देवहुर्मनुर्यज्ञनी. माझ्या मागोमाग म्हणाला तरी चालेल. ओम इडा देवहुर्मनुर्यज्ञनी. बृहस्पतिरुक्था वदानी. बृहस्पतिरुक्था वदानी. सगशिषद. तो जो अनुस्वार चंद्रकोर आणि पाय मोडला असं तिरपा, तो खरा अनुस्वार आहे, पण पूर्वीचं ते एक अक्षर मानला गेलाय, तो उच्चार मानला गेलाय. शंग शिसद, पण तो शग असं म्हटलं जातं. शग शिषद. विश्वे देवा सूक्तवाच. हिरवा लाल काळा लाल सूक्तवाच. पुढचा मी म्हणतो. पृथिवी मातर्मामाहि गसीर. मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधु वक्ष्यामि मधु वदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाचमुद्यांसग शुश्रूषेण्यां मनुष्येभ्यः तम्मा देवा अवन्तु शोभायै पितरो नुमदन्तु. ओम शांती शांती शांती. पुन्हा एकदा सांगतो. काही जणांना वाटत असेल की अरे सगळा शांती मंत्र शिकवला नाही, का बरं असं? मी तुम्हाला म्हटलं तसं की आपण शांती मंत्र आपल्याबरोबर शेवटपर्यंत ठेवणार आहोत. त्यामुळे सगळ्या शब्दांचा अर्थ, ओळींचा अर्थ सांगणार आहे, रिव्हिजन सुद्धा होणार आहे. तर आपली एकंदर रूपरेखा कशी असते प्रत्येक भागाची, त्या अनुवाकाची ओळख. अनुवाक एकच सुरू आहे. आज आपण अनुवाक एक बद्दल संपूर्ण समजून घेणार आहोत, एक 4-5 मिनिटांमध्ये. मग एकदम कठीण जाऊ नये म्हणून आपण उरलेल्या ऋचा म्हणजे 14 ते 32 याचे 3 गट केलेत मी.
14 ते 20 या 6-7 ऋचा, 21 ते 26 या 6-6 ऋचा आणि 27 ते 32 अशा 6 ऋचा. आणि मग त्याआधी मी म्हणून दाखवेन त्या ऋचा. एक, 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 एक तुमच्याकडनं म्हणून घेईन. म्हणत असताना किंवा आधी किंवा नंतर त्याचा अर्थ सांगीन, मोस्टली आधीच सांगीन. आणि मग आपण सर्वांची मिळून शेवटची जमली ते एक प्रॅक्टिस करू. आता कसे 3 गट आहेत, एकदम अंगावर येऊ नये म्हणून. आणि या सेशनमध्ये आपण एक एक 2-2 वेळा तरी कमीत कमी म्हणणार आहोत. कारण 3 ते 4 वेळा मी प्लॅन केलेला आहे. आणि मग मात्र तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची आहे. हे सगळं रेकॉर्डिंग YouTubeवर आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा पाहून, ऐकून प्रॅक्टिस करायची. त्यातला आनंद घ्या. दुसऱ्या कुणासाठी करू नका. स्वतःसाठी आनंद मिळणार आहे तुम्हाला. एक सांगतो, YouTubeवर डायरेक्ट पब्लिश होत आहे हे. त्यामुळे एका वेळेला 3, 2-3 ते 2-4 मॅक्सिमम कमर्शियल ब्रेक्स असू शकतील. अगदी काही काळाचे. तेवढे फक्त सांभाळून घ्या पुढे जाताना. तसं प्रश्न विचारा. या व्हिडिओच्या खालीच YouTubeमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. माहिती दिलेली आहे. याची फी ऐच्छिक आहे या वर्गाची. ती कुठे भरायची हे पण खाली दिलेलं आहे. जेव्हा भरायची तेव्हा भरा. प्रश्न विचारले तर उत्तर नक्की देईन. YouTubeवरच देईन. नाहीतर चांगले प्रश्न आले, जर का ते आपल्या कॉन्ट्रिब्युटरी असतील, तर मी या सेशन्समध्येच त्याची उत्तरं देईन. आता अनुवाक एक संपूर्ण अनुवाकाबद्दल थोडं सांगतो तुम्हाला. हा रुद्राचा जो अनुवाक आहे ना पहिला, आयुष्य जगण्याची ती एक सुंदर सजग पद्धत त्यांनी सांगितली. प्रत्येक ओळ आपल्या दैनंदिन आव्हानांशी कनेक्ट असलेली आहे. आंतरिक जगाशी समन्वय साधणारी आहे, की आतमध्ये काय चाललंय माझा. म्हणून पहिला आपण काय म्हटलं, मन्यव नमः. ओम नमस्ते रुद्रमन्यव, म्हणजे रागाला नमस्कार केलाय. प्रार्थना सुरू होतेच तिथे, की भीती, राग या इमोशन्सना पाहायचं कसं, त्यांना पाहायचं, त्यांना आदर द्यायचा, त्यांना असं नाही 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 म्हणायचं. आणि मग अ, हीच ओळख जी आहे ना ह्या आपल्या इमोशनची, ती आपल्या आपल्या साधनांचं, म्हणजे ते धनुष्याचं आहे. पण आपल्याकडे आपली स्वतःची साधनं आहेत. क्षमतांचा हात आहेत आपल्याकडे, ती सन्मान करायला शिकवते. ही जी सगळी प्रार्थना आहे, त्याचा केंद्रबिंदू मग आता कुठे जातो, तर ही एनर्जी वाईट आहे का चांगली आहे का? एनर्जी चांगली पण नाही, वाईट पण नाही, हे आपण पाहिलं. एनर्जीचं रूपांतरण आपल्याला हवं तसं आपण करायला हवं. मग बाण शांत करा, धनुष्य ढिले करा, म्हणजे ताण सोडा. आपल्या नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत, राग, तणाव, ईर्ष्या, मत्सर, द्वेष, या ज्या लोअर इमोशन्स म्हणतो, त्या एनर्जीच आहेत मुळात. मग त्या एनर्जी चांगल्या वाईट नाही आहेत. या एनर्जीची दिशा बदलायची, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं असं निवेदन आहे. ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ना, ती सामाजिक पातळीवर सुद्धा लागू होते. मी म्हणजेच समाज आहे ना. माझ्यामुळे समाज बनतोय. त्या समाजाचं पुढे मोठं अजून काही मोठं होतं. त्यामुळे या संपूर्ण समाजाला, ज्याच्यात मी पण आहे, मुळात मी, मा हिंसी पुरुषम जगत. नको, त्याला मारू नको असं त्या रुद्राला म्हणजे कोणाला? एनर्जीला. म्हणजे कोणाला? माझ्यामधल्या भावनांना, माझ्यामधल्याच एनर्जीला. आता माझ्यामधली एनर्जी हे सुद्धा माझं सांगणं जरा चुकतंय. मीच एनर्जीचा बनलोय. माझ्यामध्ये कशी असेल? काही वेळा म्हटलं जातं ना, मी देवाचा की देव माझा, असा हा खेळ आहे सगळा, है ना? मग ही प्रार्थना संपते कुठे? तर संपूर्ण जबाबदारी स्वीकारली जाते या प्रार्थनेमध्ये. म्हणजे आम्ही ते नीट पाळू असं सांगितलं जातं. कारण शेवटच्या ओळीमध्ये ना, मित्रा म्हणजे मित्र या लेवलला घेऊन गेलेले आहे. हे जे काही लेखक आहेत या रुद्राचे, कदाचित तो एक असेल किंवा मला तरी असं वाटतं हे सगळे असे एक ग्रुप असेल, त्यांचा ग्रुप ऑफ प्रॅक्टिशनर्स असतील. त्यांनी लिहिलेलं असणार आहे सगळं. मग ही जी एनर्जी आहे, की सुरुवातीला मी रागाला नमस्कार केलं आणि बाबा तू आम्हाला मारू नको, सांभाळ, असं करत करत ती ट्रान्सफॉर्म केली. तर ती ट्रान्सफॉर्म कशी झाली? मित्राकडे झाली. जसं कृष्ण सांगतो ना भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला, "बाबा तुझं तुलाच सांभाळायचं आहे हां. उद्धरेत आत्मना आत्मानम. आत्मा एव रिपू आत्मना. आत्मा एव बंधू. तुझं तू ठरव बाबा. ही जी एनर्जी आहे, ती कशी वापरायची? तुझ्या भल्यासाठी का बुऱ्यासाठी?" तर ही संपूर्ण एनर्जी या शक्तीला माझ्या स्वतःच्या जडणघडणीसाठी वापरण्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. मी ती जबाबदारी घेणार आहे, अशी ही प्रार्थना सांगते. म्हणजे रुद्र हा जो भाग आहे किंवा किंबहुना कुठलीही अशा पद्धतीची सूक्त जी आहे, ती आयुष्याबद्दल लिहिलेली आहेत. कोणा दुसऱ्याबद्दल लिहिलेली नाही आहेत. एखाद्या संवेदनशील माणसाने, माणसांच्या समुदायाने पुढे येणाऱ्या माणसांसाठी ही अशी लिहून ठेवलेली आहेत. भीतीपासून मैत्रीपर्यंतचा हा प्रवास आहे.
आहे ना. मग आता आपण काय करूया, अ, अ, हा जो अनुवाक आहे तो आपण म्हणूया एक 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 हा. याच्यामध्ये 14 ते 20 अशा आपण एकदा ऋचा अ, म्हणूया याच्यामध्ये. सुरुवातीला काही जणांना कदाचित पहिल्यांदाच जॉईन झाले असतील म्हणून सांगतो. 20 जुलैपासून सुरू होईल 17 ऑगस्ट का, तर 17 ऑगस्टला श्रावणातला पहिला सोमवार आहे, त्यावेळेला तो संपूर्ण म्हणता आला पाहिजे. त्याच्या आधी 12 भाग आहेत आपले, 9 ते 10, एकूण 12 + 1 असे 9 ते 10 रात्री इंडिया टाईम. 4 आठवडे प्रॅक्टिससाठी, 1 आठवडा पुढचा आपण म्हणणार आहोत 17 ऑगस्टला. पुन्हा एकदा सांगतो, ही ऐच्छिक फी आहे. मग कालही सांगितलं, आजही एखाद दोन वेळा सांगेन पुढे. कारण लोक मला मग मेसेज करून विचारतात, त्याही वेळेला मी उत्तर देतो. किती भरू, कधी भरू? उत्तर एकच, कधीही तुम्हाला हवी तेव्हा, हवी तेवढी. हं? चला मग आता आपल्या अ, अनुवाकाकडे वळूया. एकच सजेशन देतो, की फी जर का भराल, त्याला फक्त तुमचं नाव लिहा आणि रुद्रफी असा उल्लेख करा. हां, म्हणजे कळायला सोपं जाईल. आता अ, हा 14 ते 21 हे असं मी म्हणून दाखवणार आहे. 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ऐका आता. लाल, काळा, हिरवा, निळा यांच्याकडे लक्ष द्या. हं. ओम ये क्षेमांग रुद्रा अभितो दिक्षुश्रिताः सहस्रशो वैशाख भेदईमहे असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः उतैनं गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः उतैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडजातिनः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुषे अतो ये अस्य सत्त्वानो हन्तेभ्यो करन्नः. हं. असं जातं. हळूहळू म्हणतोय मी. याची सुंदर गती कशी आहे खरी. ये चेमागरुद्रा अभितो दिक्षुश्रिताः सहस्रशो वैशाखेड इमहे असौ यो वसर्पतिर्नीलग्रीवो विलोहितः. असं म्हणायचं. त्याच्यापेक्षा घाई पण नाही करायची. घाई 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 उरगून नाही टाकायचं. हं? चला मग आता काय करूया, आपण एक 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 ओळ म्हणूया. त्याचा अर्थ मी गोश्वारा सांगितलाय, पण मी एकदा दोनदा म्हणून मग पुढे जाऊन आपण करूया. हं? चला माझ्या मागमाग म्हणायचं. ये चेमाग रुद्रा ये चेमाग रुद्रा अभितो ये चेमाग रुद्रा अभितो दिक्षुश्रिताः. हात वर खाली केलात तरी चालणार आहे. ये चेमाग रुद्रा अभितो दिक्षुश्रिताः. सहस्र हिरवा, काळा, लाल. हे आपली हिंट दिली आहे मी तुम्हाला. सहस्र. अभितो जो कसा आहे तो तसा तो स आहे. अभितो स सहस्र जो वै सहस्रशो वै सहस्रशो वैशाख
सहस्रशो वैशाख हेरईमहे हेरईमहे असौ यो काळा हिरवा असौ यो वसरपती असौ यो वसरपती असौ यो वसरपती नीलग्रीवो विलोहितः नीलग्रीवो विलोहितः चौथी म्हणून मग याचा अर्थ सांगतो. उतैनं गोपा उतैनं गोपा अदृशन् सगळ्या हिरवा रंग आहे ना तो वरचा आहे सगळा. अभितो स वै ड यो ल न अदृशन् असं आहे ते. उतैनं गोपा अदृशन् नदृशन् अदृशन् अदृशन् नुदहार्यः नुदहार्यः काय याच्यामध्ये पटकन सांगतो आम्ही. येचे मांग रुद्र अभितो दिक्षुश्रिता. ये म्हणजे जे इमाम या विश्वांमध्ये रुद्राची म्हणजे या एनर्जीची जी विविध दिशांमध्ये जी रूपं आहेत ती विविध दिशांमध्ये आश्रित आहेत. आश्रित म्हणण्यापेक्षा तिथे ती आश्रयाला असल्यासारखी आहेत. ती सगळ्या बाजूला जे काही दिसतंय या एनर्जीचेच रूप आहे. सर्व व्यापक शक्ती आहे. प्रत्येक जण याचं रूप आहे असं त्याच्यामध्ये सांगितलंय. भगवद्गीतेत नाही का सांगितलं की एक ऊर्जा द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरच्च अक्षर एवच. अक्षर म्हणजे आपली शरीर सगळ्यांची म्हणजे वेगवेगळे जे काही साकार सगुण दिसत आहे ते सगळे अक्षर आज न अक्षर आज न उद्या जाणार आणि ते कशातनं बनलंय तर ते क्षर असा तो रुद्र. मग आपण म्हटलं सहस्त्रशो वै शाग हेडईमहे. हेड म्हणजे राग. अवैशाम त्यांच्या रागाला ईमहे आम्ही शांत करतो. आता कोणाच्या रागाला शांत करणार आपण? आपल्याच रागाला शांत करणार. म्हणजे ही आपल्यातलीच एनर्जी त्यांनी सांगितलेली आहे तसं जपून घ्यायला लागेल त्याचं सगळं. तर आम्ही या एनर्जीच्या म्हणजे ह्या सगळ्यांच्या रागाला कोपाला शांत करतो. प्रकृती आहे, मी प्रकृती आहे. प्रकृतीमध्ये हे सगळे आहेत. इच्छा, द्वेष, सुखं, संघात, चेतना, धृती. कृष्ण पण अर्जुनाला तेच सांगतो, की अरे सगळं आहे. म्हणजे द्वेष पण आहे, राग पण आहे, प्रेम पण आहे, इच्छा पण आहे, सगळं मिळून आहे. ही जी शक्ती आहे, ही जी ऊर्जा आहे, मग त्याला कोणी परमेश्वर म्हण, ईश्वर म्हणा, काही म्हणा, त्याला नावं दिलेली आहेत. हे सगळीकडे आहेत. अ, हे कुठल्याही स्वरूपात मग तशी येऊ शकते. मग त्याच्यापुढे आपण म्हटलं, की "असौ यो वसरपतीर नीलग्रीवो विलोहितः." हा नीलग्रीवा काल आपला बोलणं झालंय. नीलग्रीव म्हणजे निळी मान असलेला, निळा गळा असलेला. विलोहिता म्हणजे लाल रंगाचा असा. अवसरपती तो खाली सरकतोय, पुढे येतोय असा तो. असा तो या रंगाचा जो आहे तो. "उतैनं गोपा अदृशं नदृशं दहार्यः." हे फार सुंदर आहे हां. पाहिलं पण पाहू जाता दिसू नये, असं रामदासांचं म्हणणं आहे एके ठिकाणी. म्हणजे पाहायला गेलो पण दिसत नाही आणि दिसला पण सांगता येत नाही. असं काहीसं आहे ते. हं, इलेक्ट्रिसिटी दिसली कुठे? पाहू जाता हा हा लाईट लागलाय कसा? असं पाहायला गेलो इलेक्ट्रिसिटी कुठे इलेक्ट्रिसिटी दिसली? झटका बसला. पाहू जाता दिसू नये, पण लाईट लागलेला कळला. असं उतैनं गोप अदृश्यं न दृश्यं उदाहर्य यांचं काय म्हणणं आहे, की त्या गवळ्यांनी
रुद्राला पाहिलं. आता दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर सामान्य माणसांनी पाहिलं असं होऊ शकतं किंवा गवळी गोविंद, गोपाल, गो म्हणजे इंद्रिय पण होतात, की जे इंद्रियांना सांभाळून आहेत, अशा मंडळींना तो दिसतो, असं असू शकेल. त्याला पाहिलं, पण तो न दिसणार आहे असं ते म्हणायला लागले. आता आहे की नाही गंमत? मग पाहिलं कशाला सांगताय? हीच तर गंमत आहे. यः पश्यति स पश्यति असं तिच्यात आहे. शंकराचार्यांच्या अ, दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये सुद्धा तसंच आहे. दिसतोय पण दिसत नाही. हा एक अनुभवाला येतो. म्हणजे जीवनातल्या सर्वोत्तम ज्या गोष्टी आहेत, ज्या आनंद देणाऱ्या आहेत, प्रेम आहे, शांती आहे, आपलंसं वाटणं आहे, या सगळ्या गोपा अदृश्यन काही लोकांना सहज दिसतात. काही लोकांना दिसत नाहीत. न दृश्यन. त्यामुळे उतैनं गोपा अदृश्यन न दृश्यन द उदाहार्यः असा तो अर्थ आहे. उतैनं विश्वाभूतानि सदृष्टो मृडयातीना. आता पुढची ऋचा सुरू झाली. मग असं जे आहे, या जे पाहायला गेलाय, ज्यांना दिसला तो किंवा भास झाला, मग त्या एनर्जीचं काय झालं पाहिजे? आम्हाला सगळ्यांना आनंदी कर ना. मृडयातीना आनंदी करतोच आहे तो. तो म्हणजे कोणाला तरी सगुण म्हटलंय, पण ही शेवटी सगळी एनर्जीच आहे. की एखाद्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष दिलं प्रेमाने, आदराने, आपल्या आपल्या स्वतःतल्या क्षमतांना, आपल्या एनर्जीला सुद्धा जर का आपण प्रेमाने वागवलं, आपण आपल्याला प्रेमाने वागवत नाही फारसं, पण तसं वागायला पाहिजे. अ, ते सहज शक्य होतं असं आहे. मृडयंती म्हणजे कृपा करणे. हं. आपण हे आता काय केलं आपण 4 श्लोक म्हटले, उदयन गोपापर्यंत. आता पुढच्या 3चा मी अर्थ सांगतो आणि पुढचे ते श्लोक म्हणायला सांगतो. उतैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयातिनः. नमो अस्तु, तुम्हाला नमस्कार असो. कोणाला? नीलग्रीवाय सहस्त्राक्षाय मीढुषे असा तो अर्थ चालतो. मीढुषे तुम्हाला ते येईल हां. आत्ता फक्त ऐकून घ्या कानावर. हं. मीढुष याचा अर्थ कृपा करणाऱ्याला. कोणाला? तुला कृपा करणारा. कसा आहे तो? नीलग्रीव आहे. सहस्त्राक्ष आहे. आता हा सहस्त्राक्ष याचा अर्थ 1000 डोळे घेऊन हिंडतोय का? सहस्त्र हे नंबर म्हणजे 1000 मोजून नंबर नसतो तो. विष्णू सहस्त्रनामामध्ये सर्वदर्शनः, सर्वदृक् असे शब्द आलेत. तो सर्वदृक् साक्षी असावा असं पण त्यांनी पुढे सांगितलं. ही जी सगळी स्तोत्र आहेत ना, आत्ता आपण रुद्राची चर्चा चालली आहे, पण मध्येच मी कुठेतरी शंकराचार्यांच्या दक्षिणामूर्तीचा उल्लेख केला, भगवद्गीतेचा उल्लेख करतोय, अथर्वशीर्षाचा उल्लेख करून आता क्षमतांच्या वेळेला. आता इथे विष्णू सहस्त्रनामाचा केला. काय हे खेळ आहेत सगळे. आपण लहान पोरं आहोत, म्हणजे लहान पोरं व्हायला हवं आपण. पण आपल्याला काहीतरी सारखं वेगवेगळं लागतं. आता हे, आता हे, आता हे, आता हे. एका गोष्टीने आपलं भागत नाही कायम. काही ना काहीतरी सारखं वेगळं हवं असतं. आज इथे गेलो, उद्या तिथे गेलो. म्हणून ही सगळी स्तोत्र आहेत, ती आपण तशी घेतली. मग अशा कृपा करणाऱ्या नीलग्रीव म्हणजे विष प्यायल्यामुळे मग संकट सोसायची ताकद आहे. सहस्त्राक्ष हे सगळं पाहिलं, सगळ्या बाजूनी पाहतोय तो. 1000 डोळे घेऊन करणार काय? पाहतोय तो. आणि हे तिसरी कॉम्पिटन्सी म्हणजे इतरांवर कृपा. इतरांवर म्हणजे स्वतः पण आला. स्वतःला काय असं दरवेळेला हालाकीच्या परिस्थितीत ठेवण्यात काही अर्थ नाही. असा तो भाग आहे. आणि ह्या आपण जिथे थांबणार आहोत, तो जो सेट आहे आजचा पहिला तो "अथो ये अस्य सत्त्वानो हन्तेभ्यो करन नमः." सत्वान म्हणजे सेवक, अनुयायी. असे तेथे अनुयायी सुद्धा आहेत ना. त्याच्या बरोबरीने चालणारी मंडळी. म्हणजे आता त्याच्या दरवेळेला आपण त्याच्या म्हणतोय पुन्हा सातत्याने मी अलर्ट देतोय. ही एनर्जी आहे. पण मला एनर्जी दिसत नसल्यामुळे मी प्रत्येक वेळेला माणूस म्हणून सगळं निर्माण केलं. एनर्जी दिसली नाही विष्णू निर्माण केला. एनर्जी दिसली नाही शंकर निर्माण केलं. कारण मला स्वतःला आता अश्वत्थामाची गोष्ट नाही का? त्याला काय लक्षात ठेवून करता येत नव्हती का प्रॅक्टिस? शेवटी लक्षात ठेवूनच प्रॅक्टिस केली ना. एकलव्य कुठे आले होते त्याला शिकवायला? सॉरी अश्वत्थामा नाही, एकलव्य. सॉरी माझं चुकलं बोलताना. द्रोणाचार्यांनी एकलव्याला खरं-खरं कुठे शिकवलं? एकलव्य स्वतःचं स्वतःच शिकला ना तो. स्वतःचं शिकला म्हणजे स्वतःच्या लक्षात ठेवून शिकला तो. मग द्रोणाचार्यांचा पुतळा कशाला केला? ही सगुणाची तीच गंमत आहे. तो रिमाइंडर देतो. म्हणून ते चाललंय सारखं. त्याला नमस्कार, त्याला नमस्कार, त्याच्या अनुयायींना म्हणजे ऊर्जेला नमस्कार आणि ऊर्जेच्या रूपांना नमस्कार. आणि प्रॅक्टिकली सुद्धा आपण करतोच की तसं. एखाद्या मोठ्या राजाला भेटायला जायचं असेल, तर त्याच्या हाताखालच्या 4-5 लोकांना खुश केल्याशिवाय वरपर्यंत पोहोचता येत नाही. त्यांना आधी नमस्कार करावा लागतो. मग आपल्या बाबतीत कसं म्हणायचं? ही जी एनर्जी आहे, जी क्षमतांच्या रूपात माझ्यामध्ये वास्तव्य करून आहे, इथे येतं अथर्वशीर्ष. अ, ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि कर्तासि धर्तासि हर्तासि या 52 क्षमता आहेत. आपल्याकडे अथर्वशीर्ष नावाचा माझा वर्कशॉप आहे. तर मी सांगीन कधी असेल त्यावेळेला.
मग ह्या 52 क्षमता म्हणजे ऊर्जा त्या क्षमतांच्या रूपात आहेत आणि क्षमता वापरून सादरीकरण होतं. त्यातून काहीतरी तयार होतं. अरे वा! हा किती सुंदर बोलणारा वक्ता झाला. अरे वा! हा किती सुरेख ऐकतो. अरे वा! हा किती सुंदर चित्र काढतो. क्षमतांचं रूप आलं असा. मग चला आता काय करूया आपण 14 पासून सुरू केलं त्यानं म्हणायला. मग आता त्याच्या पुढे जाऊया. एकदा 14 पासून म्हणूया आणि मग पुढे जाऊया हां. ओम ये क्षेमाग रुद्रा अभितो म्हणा दिक्षुश्रिताः सहस्रशो वैशाख हेडईमहे आम्ही त्या रागाला शांत करतो. असौ यो वसरपती नीलग्रीवो विलोहितः पाहणारे न पाहणारं दिसलेला न दिसलेला आता आला. उतैनं गोपा गोपा म्हणजे गवळ्यांनी किंवा इंद्रियांवर त्यांचा अंमल्या असेल. उतैनं गोपा अदृशन नदृशन उदहार्यः हे मी हळूहळू सांगतोय. त्याच्या मध्ये मध्ये तुम्ही म्हणताय असं मला वाटतंय हा म्हणजे असं बरोबर म्हणताय ना तुम्ही? हां. हां. ओके. हां. चला. आता हे म्हटलं नव्हतं 18, 19, 20 पण त्याचा मी अर्थ सांगितला होता. उतैनम विश्वा भूतानि सदृष्टो मृडयातिना. मग तुझे भास होत आहेत मला पण दिसत नाहीये. मग कोणाला तरी त्याची दिसून जातं. मग कोण असेल ते मग आमच्यावर कृपा कर नमो वास्तू असं सगळं सांगितलं ना तसं. भूतैनं विश्वा भूतानि भूतैनं विश्वा भूतानि तदृष्टो भूतैनं विश्वा भूतानि तदृष्टो मुरुडयातिनः. हिरवा काळा 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 मुरुडयातिनः. पूर्ण ओळ म्हणता येते का बघा आता मी सांगणार आहे पूर्ण. भूतैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयातिनः. नमो अस्तु नमस्कार असो. नमो अस्तु कुणाला नीलग्रीवाय नीलग्रीवाय सहस्राक्षाय नीलग्रीवाय संकटांना सामना करण्याचा ताण विष पचवण्याची ताकद असलेला असा तो सहस्राक्ष याला नमस्कार असो का. मीडुषे मीडुषे म्हणूया. नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे
अथो ये अस्य अथो ये अस्य तत्त्वानोऽहम् तेभ्यो तेभ्यो तत्त्वानोऽहं तेभ्यो करन्नमः. मस्त. दुसरा दिवस आहे आजचा. ज्यांना हे पूर्वी अशा पद्धतीचे सूक्त सूत असे ऋचा वगैरे म्हणण्याची आवड आहे, म्हटलं असेल, कधी शिकले असतील, तर त्यांना हे सोपं जात असेल. जे आज पहिल्यांदाच आलेत त्यांना सुद्धा हे सोपं जाणार आहे. हळूहळू प्रॅक्टिस करायची आपल्याला, म्हणून रंग लावून दिलेले आहेत ना, हिरवा, निळा, काळा, लाल. मी ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला तुम्ही म्हणत नसता, सांगितल्यानंतर म्हणता. सांगताना काय करायचं, माझा आवाज ऐकायचा आणि त्या रंगाशी कनेक्ट करायचं. म्हणजे एकाच वेळेला आपले 2-3 सेन्सेस काम करतात बघा. पाहणं आहे, ऐकणं आहे ना. असं असं ते बघत चला, सोपं जाईल तसं. हां, मग 14, 15, 16, 17, 18, 19, 20 इथपर्यंत झालं. हां, तसं. आता 21, 22, 23, 24, 25, 26 असं बघू. हा मुळात हा जो गट आहे की नाही, 21 ते 32 खरं सांगायचं तर. पण त्यातले काय आपण ठरलंय आता, एकदम 21 ते 32 म्हणजे 11-12 श्लोक, 11-12 ऋचा, त्यांचा अर्थ डोक्यात ठेवा. कशाला? आपण प्रॅक्टिस 6 करणार आहोत आता. पण हा जो सगळा गट आहे, 21 ते 32 या सगळ्या 12 ऋचांचा, तो अनुवाकाचा शेवट आहे. पहिला अनुवाक ही प्रार्थना आहे. पहिला अनुवाक ही कमिटमेंट आहे. माझ्या एनर्जीकडे लक्ष आहे. एनर्जी ॲज अ कॉन्टेंट. एनर्जी. एनर्जीला दिशा नाही स्वतःला. आपल्या वृत्तींमुळे, ॲटिट्यूडमुळे, भावामुळे भावना तयार होतात. त्या फिरतात. त्याला खरं सांगायचं तर गुणांमुळे, सत्व, रजतम. मग त्या ज्या लोअर इमोशन्स ज्या प्रकर्षाने जाणवतात प्रकृतीमध्ये आल्यानंतर, त्या लोअर इमोशन्सला पहिल्यांदा नमस्कार केला. स्वतःलाच सांगितलं, की "तू पहिला शांत हो. त्या वाईट चांगल्या नंतर भाग सगळा. तर शांत हो पहिला. ती जी काही सगळे ताण आहेत तुझं बाजूला ठेव." तिथून सुरू झालं आणि मग हळू-हळू, हळू ही जी एनर्जी आहे याची रूपं दिसतील मला पुढे, याचं एक गणित मांडलं गेलं. आणि ही एनर्जी पाहिलेले, एनर्जीची रूपं पाहिलेले अशी मंडळी तिथे आहेत हेही सांगितलं गेलं. या एनर्जीला आम्ही सांभाळू, असा आता शेवटचा कट सुरू झाला. आणि आता माझं मला सांगणं आहे, की प्रार्थनेचा शेवट आला आता. ह्या 11-12 ऋचांमुळे, की धनुष्य सांगितलं होतं बघा पहिल्यांदी. ते साधन आहे. माझ्या एनर्जी ट्रान्सफॉर्म करण्याचं साधन आहे. म्हणजे माझी वाणी, आता बघा ना, ओठ सुद्धा धनुष्यासारखे असतात. काय तुम्ही म्हणाल तो कनेक्ट करता येतो. भावना जशा तशी वाणी, बरोबर? किंवा वाणीवर भावनांचा इम्पॅक्ट असतो. मग तू सगळी साधनं पहिली शांत कर. ही साधनं शांत कर, शक्ती शांत कर. तू पहा नुसता आधी, बघ काय चाललंय ते. तुझे बाण दूर फेकून दे, तुझं धनुष्य ढिलं कर, असं सगळं याच्यामध्ये सांगितलं. शक्ती नष्ट व्हावी असं कुठेही कुठल्याही ऋचेत सांगितलेलं नाहीये. हां, तर मग आपण आता काय करूया, मी आधी हे नेहमीसारखं तुम्हाला म्हणून दाखवतो. हां, आणि मग त्याचा प्रॅक्टिस करणार आहोत आपण. आलो बघा 32 ऋचांपर्यंत. हां, चला. हं, येतं आहे का ना? प्रमुंच धन्वनस्त्व. आता ही जी गती आहे, ही मी तुम्हाला सांगायला वापरतोय.
मी म्हणताना कसं म्हणेन, नॉर्मल आपण ज्याला म्हणतो शांत, प्रमुंच धन्वनस्त्व उभयोराग्नियोर्जाम् याश्च ते हस्त इषवः पराता भगवो वप अवत्तत्तधनुस्तवग सहस्राक्षशते शुधे निशीर्य शल्यानां मुखा शिवो नः सुमना भव विच्ඡं धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवाङ्ग उत अनेशन्नः शेषव आभुरस्य निषङ्गतिः. मजा येते की नाही? शेवटी खेळ हा आनंदाचा आहे. सगुण निर्गुण काय असेल ते, हा आनंद आहे. ही अक्षर सगुण आहेत. अक्षरांकडे पाहायचं, तो रंग म्हणून दिला असं कुठे नाहीये. म्हणजे मी ज्या ज्या तुम्ही पण पोथ्या वगैरे पाहिला असेल, असं कुठे रंग नाही. मी तुम्हाला मागच्याच वेळेला म्हटलं की मला हे कसं सोपत गेलं. त्यावेळेला शिकवताना कसं होतं की ते सांगायचे खालच्या वळ्यावर लक्ष दे, वरती ध्यान. पण हे अजून आनंदी करायचं असेल, आनंदातून आनंद उमलायचा असेल, त्यावेळेला अचानक मला असं, अरे तू सांगतोयस ना, काही वर्षांपूर्वी माझ्याकडे कोणतरी शिकायला आलं होतं की शिकवशील का? म्हटलं काय, मला जेवढं येतं तेवढं सांगेन. मग मनात आलं की ह्याला जास्ती आनंद कसा देता येईल, हेच तुमच्यासमोर मी मांडतोय. आता चला प्रॅक्टिस करायची आता मात्र छान छान. आणि आता जमतंय तुम्हाला, सोपं आहे. हं, अर्थ कळल्याने किती छान होतंय की नाही. आणि पाठ वगैरे करू नका, ऋचाही पाठ करू नका, अर्थही पाठ करू नका. नंतर एक गंमत सांगणार आहे. ट्रस्ट मी, इट विल वर्क. चला. प्रमुंच सुरू करा. प्रमुंच धन्वनस्त्व प्रमुंच धन्वनस्त्व प्रमुंच धन्वनस्त्व मुभयो ताठ बसा मला म्हणताना, आणि मोठ्याने म्हणा. घरात कोणाला जर का त्रास होणार असेल तुमच्या म्हणण्याने, तर थोडा आवाज कमी करा. पण मला नाही वाटत यांनी काही त्रास होईल. याच्या वाईब्स चांगल्या असतात आणि छान वातावरण तयार होतं. ताठ बसा आणि मला जमत नाहीये हे मनात आणू नका. लोक काय म्हणतील म्हणा, लोक म्हणण्यापेक्षा स्वतः काय म्हणाला मनात आणू नका. हे काय आहे, तुला जमत नाही असं नका करू. खणखणीत आवाजात म्हणा. लहानपणी बोलायला सुरुवात केल्यानंतर काय स्पष्ट बोलला होतं का काय? पहिल्यांदा बोलला तर स्पष्ट तुम्ही, नाही की नाही? झालं. चला. प्रमुंच दन्वनस्त्व मुभयो राज्ञोर्जाम् याश्च ते हस्त इषवः याश्च ते हस्त इषवः याश्च ते हस्त इषवः पराता पराता भगवो वप पराता भगवो वप. छान आहे पुढचं. लाल लाल काळा लाल अवतत्य अवतत्य म्हणून हात वर खाली करा. अवतत्य धनुस्तवग अवतत्य धनुस्तवग सहस्राक्षशते शुधे सहस्राक्षशते शुधे अवतत्य धनुस्तवग
सहस्राक्षसते शुभे. हे जे आहे ना 24वी इतके छान आहे. इथूनच सांगायला सुरुवात करतो. निशीर्य शल्यानाम मुखा. शल्य म्हणजे बाण, मुख म्हणजे त्यांचं तोंड जिकडून बाण घुसतो ते. निशीर्य त्यांची त्यांची तोंड तोडून टाक, त्यांची डोकी तोडून टाक. निशी निशीर्य शल्यानाम मुखा. छान म्हणा. ही रूपक आहेत हं सगळी. निशीर्य शल्यानाम मुखा. इवो न सुमना भव. इवो न सुमना भव. काय म्हणते? हं? आता ह्या 4 ओळींचा अर्थ पाहता येईल आपल्याला. प्रमुंच सोड. प्रमुंच धन्वनस्त्व उभयो. उभयो रात्नीयोर्जा. काय आहे? धनुष्य आहे असं, आणि धनुष्याला दोन्ही बाजूला दोऱ्या बांधल्यात ना. काय गंमत आहे पहा, की पहिल्यांदा सांगितलं धनुष्य बाजूला ठेव. आता सांगितलं धनुष्य बाजूला नको. धनुष्य बाजूला ठेवून दोरी सोडून टाक. डोक्यात आलं तुझ्या आणि ते धनुष्य उचलून केलं बाण मारलेस तर काय कर? रागाकडे पाहायचं म्हणजे रागापासून डिस्टन्स ठेवायचं. ती ऊर्जा, त्या क्षमता, ती वापर करण्यासाठी असलेली साधनं, यांच्यापासून स्वतःला दूर घ्यायचं. आता दूर घ्यायचं म्हणजे नट भूमिकेकडे जसं पाहतो तसं. कर्मणी अकर्महाय पश्येत अकर्मणीच कर्म यः. अर्जुनाला तेच सांगितलं, तू नातू नातू म्हणून खेळू नको. युद्ध हे योद्धा म्हणून कर, नाही तर पंचायत येईल. हा, मग असं मागे प्रमुंच धन्वनस्त्व. धन्वन धनु तुझं दोन्ही बाजूनी. रार्त्नीर्योर्जाम. आता उभयो आर्तनी, दोन टोक आहेत. उभयो टोक, आर्तनी म्हणजे टोक दोन्ही. त्याची सोडून दे. बर, तिथे हा थांबत नाही बाबा. हा तणाव सोडून दे असं म्हणतोच आहे. पाहिजेच तसं. याश्च ते हस्त ईशव पराता भगवो वप. परा म्हणजे दूर टाकून दे. काय दूर टाकून दे? हातातले बाण. याश्च ते हस्त ईशव पराता भगवो वप. तुझ्या हातात जे बाण आहेत ना, ते दूर वप म्हणजे टाकून दे. टाक पोते बाजूला. मला सांगितलंय मी, रागाची कारणं असो, राग व्यक्त करण्याची साधनं असो, कारणं आणि साधनं दुर्लक्ष करू नये असं म्हणत नाही बघा तो. थोडा लांब हो. हे वाटेल तसे बोलतात मला. तू लांब हो. काय झालं बघ. फार सुंदर आहे. पाहायचं कसं हा खेळ आहे सगळा. हं? मग काय कर त्याचं? अवतत्त धनुस्तव सहस्त्राक्ष ते शुधे. अवतत्त म्हणजे खाली ठेवून दिले कर. धनुष्य ठेव. तू ढिलं कर सगळं. तुझं धनुष्य ढिलं कर, दोर ढिले कर, ते बाण लांब टाक आणि बाण टाक लांब. म्हणजे काय तर निशिर्य शल्यानाम. निशिर्य म्हणजे तोडून टाक. तोडून टाक. काय तोडून टाक? शल्याना मुखा, ती बाणांची टोकं पण तोडून टाक. का तर शिवोन सुमना भव. सुमन, मन कसं असावं? ते सुमना भव होण्यासाठी बाणांची टोकं तोडून टाक. याचा अर्थ ते जे झालं, ती घटना जी घडली, आपण जमलं तर कधीतरी नंतर अप्लाइड रुद्र आपण करणार आहोत एकदा. पण आता आधी आपण पाहूया मग कसं करायचं. अँगर मॅनेजमेंट आहे ना हे. अँगर मॅनेजमेंट याचा अर्थ राग सोडून द्या असं कसं होईल? कितीतरी लोक म्हणतात, आजपासून मी रागवायचे नाही ठरवलं. आणि 5व्या मिनिटात तुमची टेस्ट होते आणि ते फेल होतो आपण. बाणांची तीक्ष्ण टोके तोडून टाका. आता बाणांची टोकं तोडणं याचा काय अर्थ होतो? माझे नकारात्मक विचार जे आहेत ना, ते नकारात्मक विचार त्यांच्याकडे पाहिलंस की त्यांची सॉफ्टनेस वाढेल किंवा त्यांची बिटरनेस कमी होईल त्याच्यात.
राग नियंत्रित करण्याच्या वगैरे भानगडीतच पडू नको. तू फक्त पहा आणि त्यातून तुझं मन अमन अमन शांततेकडे जायला लागेल. सुमनासाठी अमना बेस्टच येईल ते. मन निघून गेल्यानंतर काय. मग अशा पद्धतीने पुढे जातो. असा हा भाग आहे. मग पुढचे दोनही बघून घेऊ आपण. विज्जन धनुक कपर्दिनो विशल्यो बाणवांग होतं. कारण 25 आणि 26 आपण म्हणणार आहोत पुढे आता. विज्जम धनुक कपर्दिनो विशल्यो बाणवांग होतं. विज्जम म्हणजे दोरी काढलेलं. तू मगाशी सांगितलं ना, तो धनुष्य बाजूला ठेव, खाली ठेव, त्याच्या दोन्ही बाजूच्या दोऱ्या म्हणजे दोन्ही टोकं सोडून दे. असं दोरी काढलेलं तुझं धनुष्य विशल्य. आता त्याला काटाने काय नाही, शल्य गेलं ना आता, नाही का, ते गेलं. म्हणजे आपल्या मनातील सकारात्मक बदलाची इच्छा पुन्हा पुन्हा म्हणायचा प्रयत्न करा आता. आता माझं धनुष्य निष्क्रिय नाही, माझं धनुष्य शांत आहे. ताण नाही आहे आता धनुष्यावर. आणि ताण जिनी बसतो ती दोरी पण नाहीये. दोरी ठेवली हा, पण बांधलेली नाहीये. अतिशय सजगतेने पाहण्यासारखं आहे. काय होतं, आपण 11-11 वेळा रुद्र म्हणा, हे म्हणा. माझं काही बोलणं नाही कोणाला काही. पण पहा इतका सुंदर याच्या मागचा अर्थ आहे. असं धडा 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 जोर जोरात म्हणतो. म्हणजे बघा तुमचं तुम्हीच, हे बरं वाटतं का? अनेक मंदिरांमध्ये मी पाहतो. काय मलाही माहिती नाही एक्झॅक्ट त्याला लघुरुद्र काही जण म्हणतात, काय आवर्तन म्हणतात. पण इतकी सुंदर संकल्पना आहे. कुठेच दोरी फेकून दे नाही म्हटलेलं. दोरी सोड, ताण सोड. पण हा ताण निरुपयोगी नाहीये. हा ताण गरजेचा आहे. फक्त योग्य दिशेने वापरलास तर गरजेचं आहे, असं सांगितलंय. आत्मपरीक्षण आहे हे सगळं. अनेशन्नस्येषव आभुरस्य निषंगती. अनेशन. आता ते ताणरहित कर, शांत कर, निष्क्रिय कर. रजगुण एवढा आणू नको. आणि निषंगती. कुठपर्यंत पोहोचला हा लेखक? बाणांचा भाता. बाण शांत होतच. वेळ पडली तर बाणांची टोकं तोड. पण बाणांचा भाता सुद्धा. भाता म्हणजे काय, आपण बघा आता हे सगळं काय करा, सोपं जावं रुद्र समजायला म्हणून. याच्या आधी कधी अतिशय जवळच्या व्यक्तीशी, घरातल्या व्यक्तींशी असं भांडण झालंय का, रागारागाने, संतापाने? नाही, आमच्याकडे असं भांडण झालंच नाही. नका बोलू खोटं. प्रत्येकाच्या घरात ते होत असतात. प्रामाणिकपणा हा बेस आहे पहिला. लोकांना सांगायला जाऊ नका आमच्या घरात असं असं भांडण झालं होतं. पण तुम्ही पहा, घरात म्हणा, कुठेही म्हणा, तुमच्या जवळच्या व्यक्तीशी. जवळची व्यक्ती आहे म्हणून तर भांडण होतं, नाही तर कशाला जवळची व्यक्ती म्हणा, आहे की नाही? मग ते तसं ते पाहून घ्या एकदा. आता या दोन च्या म्हणूया, या या गटातल्या आपण 3-3 गट घेतलेत ना आता तसे. हा, या 4 झाल्या आता आपल्या प्रमुंच धन्वनस्तु. आता म्हणायचं असेल तर म्हणू एक एकदा पटापट. एक एक ओळ वेगात म्हणत द्यायची. प्रमुंच धन्वनस्त्व उभयोरार्त्नियोर्जाम् याश्च ते हस्त इषवः पराता भगवो वप भवत्तद्गदनुस्तवग सहस्राक्षशते शुधे निशीर्य शल्यानां मुखा शिवो नः सुमना भव विज्जं धनु कपर्दिनो विज्जं धनु कपर्दिनो विज्जं धनु कपर्दिनो विशल्यो विशल्यो बाणवाग उत बाणवाग उत विशल्यो बाणवाग उत
अनेशन्नस् अनेशन्न स्येषव स्वलय स्येषव अनेशन्न स्येषव आभूरस्य निषंगतिः निषंगती म्हणजे बाणाचा भाता म्हटला आपण ना. अनेशन्नस्येषव आभूरस्य निषंगतिः. नाही म्हणतो तसं आता प्रॅक्टिस करायची आहे मात्र, कारण मी एक एकदा सांगतोय पण एक एकदा सांगण्याने ते रुळणार नाही. आणि त्याचा आनंद तुम्ही कधीही घ्या, 10-10 मिनटं 10-10 मिनटं 5-5 मिनटं घ्या. रुद्राच्या प्रॅक्टिसचा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेजारी कनेक्ट केलेला आहे, तो तुम्हाला लगेच तिथे दिसेल. मागचा भाग पण इथे आहे, हा दुसरा भाग आहे. एका बाजूला पहिला भाग दिसेल, म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ पाहाल त्याला, आणि व्हिडिओ पाहून संपला की ते दोन्ही भाग दिसायला लागतील, मागचा आणि पुढचं. हां, तर आता 27 ते 31 असं आपण ते पूर्ण भाग म्हणूया. तो म्हणजे आपण सेट घेतलेत ना तसे. मग 27, 28, 29, 30, 31, 32 की झालं, अनुवाक एक संपला. कदाचित आज सुद्धा थोडा उशीर, कारण काय आहे, अनुवाक एक हा खूप मोठा आहे, 32 रुच्या आहेत, खूप मोठा आहे. संपूर्ण समग्र प्रार्थना आहे त्याच्यामध्ये. 2 अनुवाक, 3, 4, 5, 6, 7, 8 हे जेव्हा पाहाल एकदम छोटे छोटे वाटतील, सोपे सोपे वाटतील. हां, त्यामुळे पहिल्यांदा जरा मोठी कामं करून घेतली की पुढची कामं मजे मजेत करता येतात. हां, पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे एक अनाउन्समेंट मी करतो. त्या अनाउन्समेंटनी काही जणांना त्रास होतो, पण काही जणांना ती अनाउन्समेंट हवी असते, म्हणून मी सांगतोय. हे आपण असं करणार आहोत. आजचा दुसरा भाग आहे. सगळ्यांना जे कोणी सामील झाले त्याच्यामध्ये त्यांना छान म्हणता यावं. 17 ऑगस्टला श्रावणातला पहिला सोमवार आहे. त्याच्या आधी 16 ऑगस्टला आपण सगळे म्हणून तो एकत्र म्हणणार आहोत. रंगीत तालीम असं म्हणू आपण त्याला. रात्री 9 ते 10 असतो, यूट्यूब चॅनलवर असतो. तुम्हाला पाठ झाला असेल आता. फी ऐच्छिक अशा पद्धतीने तुम्हाला देता येईल, जीपे पासून, पेपाल पासून, रेझर पे, आणि हे पेटीएमचा QR कोड सुद्धा आहे त्याच्यामध्ये. असं आहे. फी भराल त्यावेळेला तुमचं फक्त नाव लिहा. आता पुढचा भाग म्हणू आपण. 27, 28, 29, 30, 31, 32 असं ते चालेल. हां, तसं. आता हा आधी म्हणूया 27, 28वा भाग. चला, रेडी? मी नेहमीसारखा तो म्हणणार आहे. या ते हे तिर असं ते चालेल तुमच्यासाठी. मी कसं म्हणेन आता, थोडं आपल्या सगळ्यांनाच ही गती नंतर हळूहळू आणायची. या ते हे तिरमेढुष्टम हस्ते बभूव ते धनुः तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुजा नमस्ते अस्त्वायुधायानातताय धृष्णवे उभाभ्यां मुतते नमो बाहुभ्यां तव धन्वने परिते धन्वनो हेतिरस्मान् पुनक्तु विश्वतः अथो य इषुधिस्तवारे अस्मिन् निधेहितम्. एकदम सोप्पा. हे आधी म्हणूया, मग मी अर्थ सांगतो. एक आहे अयक्ष्मया, म्हणजे आमचं आरोग्य नीट राहावं. आता एकदा म्हणू, आधी प्रॅक्टिस करू. या ते हे तिर या ते हे तिर या ते हे तिरमीढुष्टम
सगळ्या स्वरांची प्रॅक्टिस होते बघा. या ते हे तिरमिधुष्टम, काळा हिरवा लाल, काळा हिरवा, काळा काळा लाल. गंमत म्हणून मध्ये मध्ये कधीतरी कोणाला तरी रिमाइंडर म्हणून. या ते हे तिरमिधुष्टम म्हणा. हस्ते बभूव ते धनुः, तयास्मान् तयास्मान् विश्वतस्त्व, तयास्मान् विश्वतस्त्व मयक्ष्मया, मयक्ष्मया, तयास्मान् विश्वतस्त्व मयक्ष्मया. ही ओळ मी मान वर खाली करत म्हणतोय. ज्याला जे जमेल ते ग्रॉसनी सटलला जायचं. तयास्मान् विश्वतस्त्व मयक्ष्मया, परिभुजा. अर्थ बघूयाचा काय आहे तो. तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुजा, अनेशन्नशेष बुरस्य. हे आपण करत गेलो ना तसं. तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुजा. तया म्हणजे कशाचं बद्दल बोलणं चाललं होतं याच्या आधी? धनुष्याबद्दल बोलणं चाललं होतं. मग त्या धनुष्याने, कुठल्या धनुष्याने? ताणरहित धनुष्याने, शांत वृत्तीने. धनुष्य टाकून दिलाय का? नाही. फेकून दिलाय का? नाही. दूर ठेवलाय. ताण कमी केलाय. ताणरहित अवस्था. काय होईल ताणरहित असेल अवस्था तर? आजाररहित, निरोगी, अयक्ष्मया. मग अशा त्या ताणरहित अवस्थेने आम्हाला वेढून घ्या. इतकी सुंदर प्रार्थना आहे रुद्रामध्ये. तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुजा. हा? आहे ना, किती छान, किती छान आहे. मग याच्या आधी काय सांगितलं? या ते हेतिरबीडुष्टम, हस्ते बभूव ते धनुः. हेच म्हणले ना आपण दोन. मग या आतापर्यंत काय झालं? पहिल्या रुचीपासून आपण पाहत आलो की हे धनुष्याचं मेटाफोर केलंय त्यांनी, उदाहरण घेतलंय. धनुष्य, बाण, हात, दोन्ही हात, बाणांचा माथा, बाण, बाणांची टोकं, धनुष्याची दोरी दोन्ही बाजूला बांधलेली, बारीक 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 पार्ट्स आहेत इकोसिस्टीमचे हे. मग त्याच्याबद्दल बोलणं चाललंय. सांगितलं आता त्याचं काय करायचं ते. शेवटपर्यंत आलो आता. ती बाण सोड. हे जे शस्त्र आहे, हे ती याचा अर्थ शस्त्र होतं. आता हे शस्त्र काय तुमचं जे मगाशी सांगितलं ते, हे दयाळू शस्त्र आहे. म्हणजे ही जी साधनं आहेत, ही जी एनर्जी आहे, हा जो ताण आहे, आत्तापर्यंत आपण तो ताण कमी कर म्हणत होतो आणि आता सांगितलं ताण दयाळू आहे. ताण माझ्या हातात पाहिजे. मी ताणाच्या हातात गेलो की पंचाईत. मग त्याला म्हणतात ब्लड प्रेशर. हो की नाही? मग माझं धनुष्य माझ्या हातात पाहिजे ना. पत्ते ज्यावेळेला खेळतो त्यावेळेला मी पत्ते खेळलो पाहिजे. पत्ते मला खेळायला लागल्यावर काय होईल? हेती म्हणजे शस्त्र. शस्त्र म्हणजे आपली मन, आपली बुद्धिमत्ता, आपल्या भावना. खूप प्रभावी ओळ आहे. हे जे सगळं आहे, हे जे ते शांत कर पाहू. आणि मग शांत झालं, ताणरहित असेल तर अयक्ष्मया परिभुजा, असं आजाररहित, निरोगी सगळं असू दे. आणि मग पुन्हा त्याने सुरू केलं आणि सांगायला पुढचे 4, 29, 30, 31, 32 सांगतो. नमस्ते अस्त्वायुधायाना तथाय धृष्णवे, आयुधाय नमः. ते आयुधाय, तुझ्या आयुधाला नमस्कार असो. मला मी सांगतोय, अरे धनंजय, तुझ्या त्या आयुधाला नमस्कार असो. हं?
ज्या आयुधाने तू एनर्जी ट्रान्सफॉर्म करतोस, तर ती वाणी पण असू शकेल, कृती पण असू शकेल. वाणी कृतीची एक प्रकारची बोलणं. आना तताय धायाना तताय आहे की नाही, म्हटलं ना तसं ते. ओढलेल्या धनुष्याला धृष्णवे धाडसी येते. मग त्या शस्त्राला, ओढलेल्या धनुष्याला माझा नमस्कार असो. सगळ्या घटकांना नमस्कार केला बघा त्याने आता. उभाभ्याम उत ते बाहुभ्याम नमा. दोन्ही तुझ्या हातांना सुद्धा, तू पण त्याच्या पार्ट आहे. इकोसिस्टीम किती सुंदर आहे बघा. तुझ्या धन्वने, तव धन्वने, सगळ्यांना नमस्कार करत चाललाय आता. परी ते धन्वनो हेती अस्मान वृणक्तु विश्वतः. किती सुंदर प्रार्थना आहे. सभोवती परी ते काय, वृणक्तु वेढून घे. कशाने वेढून घे? त्या शस्त्रानी. आत्ता म्हणालास ना शस्त्र बाजूला ठेव म्हणून. हो, कशासाठी? कारण नको इतका ताण होता तो. शस्त्राचा सुद्धा उपयोग, शस्त्राच्या सुद्धा उपयोगाची वेळ आणि शस्त्राच्या सुद्धा उपयोगाची एक क्वांटिटी ठरलेली असते. उठसूट शस्त्राचा उपयोग बरा नाही. राग म्हणून वाईट नाही, राग हवाच. पण ओठात पाहिजे, पोटात नको. राग किती पाहिजे, कधी पाहिजे, हे ते सगळं सांगणं आहे. उदाहरण रागाचं आहे फक्त. सगळ्या इमोशन्स. म्हणजे मग द्वेष हवा का? हवा ना. पण द्वेषच नको. द्वेषाने मूवमेंट, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं त्या द्वेषाचं? द्वेषातून जर का त्याला सकारात्मकतेकडे नेलं, तर तुझी पण जडणघडण होईल. कुठेतरी असं वाटतं ना, हिला मिळतं, ह्यालाच मिळतं, मला का नाही मिळत? चल, घेऊन जा, ट्रान्सफॉर्म करते. असं ते सगळं आहे. घडून घ्या आम्हाला तसं. इतकं सुंदर आहे. संहाराची मुळात साधन हे संहाराचं नसतंच, किंवा मुळात साधन हे उद्धाराचं पण नसतं. साधनाचा वापर कसा होतो त्याच्यावर उद्धार किंवा संहार ठरलेला असतो. चाकूच आहे, तलवार आहे, ती गळा कापायला पण उपयोगी पडते आणि भाजी चिरायला पण उपयोगी पडते. म्हणजे चाकू म्हणतोय मी. काय ठरवूया. म्हणजे आपल्या आजूबाजूची सगळी जी एनर्जी आहे ती कशी वापरणार आहे मी, तशी. आणि शेवटची ओळ येते, अथो ये इषुधिस्तवारे अस्मिन् निधेहितम. अस्मन् अस्मन् निधेहितम. अस्मन् निधेही. ही अतिशय मोठी ओळ आहे. एकदम जागा राहायचं. रुद्रामध्ये कधीही आपल्या म्हणजे देवावर काही ढकललेलं नाही. मुळात देवी संकल्पना, सगुण संकल्पना माझ्यात माझी ओळख व्हावी म्हणून केलेली आहे. अस्मद निधेहितम. आमच्यावर सोपव तू. बघा काय प्रार्थना आहे. आपण त्या प्रार्थनेचं काय करतो? तू मला दे, तू मला दे, तुझ्याकडे दे, तू मला दे, मी तुझं हे करतो, तू मला दे. तू माझ्याकडे सोपव. मला काय दे? इथे उलटं मागितलंय. अस्मन निधे हितम. आमच्याकडे दे, आम्ही सांभाळू. काय मग आमच्याकडे दे? ते बाण आमच्याकडे दे, धनुष्य आमच्याकडे दे, बाणांचा भाता आमच्याकडे दे. मग अरे आत्तापर्यंत तूच काय सांगत होतास, बाणांचा भाता दूर ठेव, बाण बाजूला ठेव, धनुष्य बाजूला ठेव, धनुष्याची दोरी सोड. हो, हे मी माझं मला सांगतोय. नको इतका ताण. आलाय ना तुला, होते ना कटकट, चिडचिड, काही कारण नसताना चिडचिड करत हिंडतोयस ना गावभर. म्हणतोयस ना हे माझ्या राशीला का मंडळी सगळी. हा, मग तुझ्या राशीला का हे तुला कळायला हवंय ना. मग आधी तुझ्याकडे बघ. मग धनुष्य जे माझाच भाग झाला होता, जो ताण माझाच भाग झाला होता, ताण ज्याने येतो ती दोरी जो माझाच भाग झाला होता, ताण आल्यानंतर मी जे फेकतो ते बाण जो माझाच भाग झाला होता, त्याच्यापासून मी दूर झालो आणि संपूर्ण अवलोकन करून, ऑब्झर्वेशन करून सजगतेने पुन्हा त्या हातात घेतलं. इतकं सुंदर प्रार्थना आहे. चला आता अशा पद्धतीने याच्याकडे बघायचंय. हं? तर म्हणूया, संपलं आज. आता इकडे आपण थांबूया. हं? या सुरुवात शेवटची ओळ आता, शेवटच्या दोन हे आपण म्हटलंय. तर एक एक ओळला म्हणून झालं. या ते हे तिरमीडुष्टम हस्ते बभूव ते धनुः तयास्मान् विश्वतस्त्व मया परिभुजा
अयक्ष्मया परिभुजा नमस्ते अस्तवायु नमस्ते अस्तवायु नमस्ते अस्तवायु ध्यायाना पूर्ण म्हणा नमस्ते अस्तवायु ध्यायाना यू ह्रस्व आहे नमस्ते अस्तवायु ध्यायाना तताय काळा 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 तताय उष्णवे एक वरती जायचं नमस्ते अस्तवायुधायाना तताय धृष्णवे उभाभ्याम् उत ते नमो योळ ऑलरेडी एकदा येऊन गेल्या उभाभ्याम् उत ते नमो आहुभ्याम् तव धन्वने परिते धन्वनो परिते धन्वनो एति अस्मान् वृणक्तु विश्वतः एति अस्मान् वृणक्तु विश्वतः परिते धन्वनो एति अस्मान् वृणक्तु विश्वतः अथोय की प्रार्थना आली जबाबदारी घेतली अथोय ईशुदिस्त भारे अस्मन्निधे हितम् तुमच्यावर सोपो आम्ही जबाबदारी घेतो अथोय ईशुदिस्त भारे अस्मन्निधे हितम् असं आहे सगळं रुद्र किती छान आहे ना असा अशा पद्धतीने संबंध आपण एक 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 रुद्राच्या रुचा म्हणत जाणार आहोत आज आपला अनुवाक 1 संपला अनुवाक 1 मोठा आहे त्यामुळे दोन्ही भाग 75-75 मिनिटांचे झाले हळूहळू चाललोय आपण पहिलेच 2 भाग असल्यामुळे मी सांगण्याची गती मी थोडी कमी ठेवली या रुचा खूप मोठ्या मोठ्या आहेत पण जसं जसं पुढे जाऊ तसं रुचा सोप्या होत जाणार आहेत आपली प्रॅक्टिस वाढलेली असणार आहे तोपर्यंत त्यामुळे या गोष्टी सोप्या होतील तर तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना त्या ह्याच्यात सामील करलात तरी चालेल कुठेही आपलं रजिस्ट्रेशन वगैरे काही नाही यूट्यूबवर आहे म्हणून मी सांगतो की यूट्यूबला सबस्क्राईब करा म्हणजे कसं हे पब्लिश जसे होत जातील ना हा आता कसं सुरू आहे तसं तुम्हाला कळेल तिथे लगेच अरे चला इंडिया टाईम रात्री 8:55 झाले सुरू झालं बरोबर तर पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो 1 तास मी म्हटलं होतं पण हे मला आधी सांगायला हवं होतं की पहिले 2 भाग मात्र 75-75 मिनिटाचे असतील तुम्ही शांतपणे कोणीही धनुष्याच्या दोऱ्या न ताणता बाण माझ्याकडे न फेकता मारता शांतपणे प्रॅक्टिस केलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आभार तुम्हाला जे वाटतंय काय हवं असेल सांगायचं असेल काही चेंज करायचं असेल माझ्याकडनं जेवढं जमतंय तेवढं मी करतोय मी जसं शिकलो मला शिकायला गोष्टी वेळ लागतो तसा हळूहळू जातो मी एकंदरच गती थोडी कमी आहे माझी
अभ्यासाची. अ, त्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करतोय. आपल्यापैकी काही जणांना असं वाटेल सुद्धा, की "अरे काय हळू शिकवतोय. थोडं सांभाळा मला." सगळ्यांना मिळून आपल्याला एकत्र जायचं आहे. म्हणून आपण असं करतोय. धन्यवाद. छानपैकी आता तिसऱ्या भागामध्ये भेटू. हां. जबाबदारीची जाणीव ठेवायची. जबाबदारी आपल्याकडे घेतली आपण. हां. शांती मंत्रात पण घेतली आणि रुद्राच्या पहिल्या अनुवाकामध्ये सुद्धा घेतली. अवास्तव ताणलेली, अवाजवी ताणलेली धनुष्य हलकं करून शांत बसा 5 मिनिटं. धन्यवाद. भेटूया. हं. अच्छा. बाय बाय. टेक केअर.